अशा प्रकारे हे आहे वाटोल शहर. बघू शकता हा रस्ता गेलाय सर. बस डेपो कुठे आहे? बस डेपो तिकडे आहे का? हां हां इकडून जायला. हां विठ्ठल रखुमाई मंदिर त्या बाजूला. अशा प्रकारे हे आहे वाटोल शहर. बघू शकता हा रस्ता गेलाय सरळ दाभोळे. हा आहे मुंबई गोवा, या बाजूला आहे राजापूर. तर आज आपण सेकंड भागामध्ये इकडून लांजातून निघालोय कणकवलीला. तर आज एन्जॉय करा. घाट सेक्शन इकडे रोड मस्त आहे ॲक्च्युली. मार्केटपासून हा रोड मस्त आहे पुढे, एकदम मस्त 4 पद्धती. अशा प्रकारे आम्ही वाटूळमधून निघालो कणकवलीच्या दिशेने. तर लांजा ते संगमेश्वर हा रस्ता खूप खराब होता त्यामुळे आणि रात्र झाल्यामुळे तो आम्ही शूट केलेला नाही आहे. तर इकडचा पुढील जो रोड आहे तो वाटूळपासून ते सिंधुदुर्गापर्यंत खूप चांगला आहे. 4 पदरी काम मस्त झालेलं आहे आणि प्रवास खूप मस्त वाटला.
फ्लायओव्हर असल्यामुळे खालील पेट्रोल पंपच्या इथून हर्डी गावाला जाण्यासाठी उजव्या बाजूला रस्ता गेलेला आहे आणि ही बाजारपेठ नसून बाजारपेठ हे खाली आहे, जे जवाहर चौक म्हणून नावाने ओळखले जाते. आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये राजापूरचं जे ST डेपो आहे ते बघायला मिळेल. तर हे आहे राजापूर ST डेपो. इथे सर्व ज्या बाहेरगावी जाणाऱ्या ST असतात त्या इथून जातात आणि जे लोकल ST असतात ते इथून खाली जवाहर चौकामध्ये जातात. सध्या रस्त्याचं काम चालू आहे आणि हा रस्ता जवाहर चौकाकडे गेलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण राजापूरच्या पुढे अर्जुना नदीवरती बांधलेल्या पुलावरती आलेलो आहोत. खूप मोठा असा पूल बांधलेला आहे. वारंवार येणाऱ्या पुरांचा अंदाज घेता या पुलाची उंची वाढवण्यात आलेली आहे. दोन्ही बाजूला पाहिले असता तुम्हाला खूप सुंदर आणि नयनरम्य असं दृश्य दिसेल. ते खालच्या बाजूला जे आपल्याला दिसत आहे ते जवाहर चौक जे आहे ते लोकेशन आहे. पुढे आता रत्नागिरी जिल्ह्याची सीमा संपून सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा सुरुवात होईल. या बाजूला गडद झाडी असल्यामुळे आपल्याला नदीचे दृश्य घेता आले नाही. तुम्ही पाहू शकता आता आपल्याला सिंधुदुर्ग विभागामध्ये पहिला टोल हा इथे लागलेला आहे. इथून पुढे सिंधुदुर्ग विभाग सुरू झालेला आहे. अजून टोलची सुरुवात केली नाही आहे कारण की रस्त्याचं काम अजूनही अपूर्ण आहे. मुंबई गोवा हायवे जेव्हा संपूर्णपणे पूर्ण होईल तेव्हा हे सर्व टोल नाके आहेत इथे टोल घेतला जाणार आहे. सध्या आता तरी कोणाकडून टोल घेतला जात नाही आहे. शिमगा आणि होळीला येणाऱ्यांसाठी आणि त्यानंतर मला वाटतं कदाचित यावर्षीचा गणपतीसुद्धा हे टोल कदाचित ओपन होणार नाही आहेत. तर तोपर्यंत रस्त्यांचा आनंद घेण्यासाठी चाकरमानी हे मुंबईवरून नक्की येतील. टोलनाक्याच्या पुढे डाव्या बाजूला जैतापूरला जाण्यासाठी रस्ता आहे आणि फ्लायओव्हर ब्रिज सरळ जातो आहे तो कणकवलीला, म्हणजे पणजी गोवा साईडला. जर तुम्ही मालवण कणकवली साईडला जर तुम्हाला जायचं असेल आणि तुम्ही मुंबईवरून येत असाल तर आंबाघाट मार्गे तुम्ही वाटूलला जो म्हणजे साखरपा रोड जो झालेला आहे तो वाटूळपर्यंत येतो, तो खूप छान आहे. तिथून तुम्ही येऊ शकता आणि पुढचा हा NH66 हायवे हा छानच आहे.
काजीवाडी बस थांबा. रस्त्याने असे खूप लहान लहान गाव आहेत, तिथे बस स्टॉप दिलेले आहेत. ज्या जिल्ह्याअंतर्गत फिरणाऱ्या ज्या एस टी बस असतात त्या इथे नक्की थांबतात. तर रामेश्वर नगर इथे आपण आता पोचलेलो आहोत. इथे डाव्या बाजूला जो रस्ता गेलेला आहे तो गगनबावडा मार्गे कोल्हापूर असा आहे आणि हा सरळ हायवे आपला गोवा. आणि इथे जो हा ब्रिज आहे जो एका बाजूने चालू ठेवलेला आहे, एक बाजू बंद आहे. बरेच दिवस झाले आणि रस्त्याचं काम पूर्ण झालं आहे, पण हे का नाही ओपन केलं आहे अजूनही काही कल्पना नाही. तर इथे जे मंदिर आहे हे पहिले हायवेच्या मध्ये होतं. आता त्याला एका बाजूला घेऊन बाजूने चारपदरीचे काम चालू आहे. बऱ्याच प्रमाणे इकडे अजूनही खोदकाम चालू आहे. आणि आपण इकडे पण पाहू शकता, इथे पण काही ठिकाणी अशी डांबरी रस्ते बांधले गेलेले आहेत. ते खूप फरक पडतो ॲक्च्युली. डांबरी रस्ता आणि सिमेंटचा रस्ता याच्यामध्ये खूप बाईकसाठी ॲव्हरेजमध्ये खूप फरक येतो याच्यामुळे. आणि डांबरी रस्ता हा चालवण्यासाठी खूप सोयीस्कर वाटतो, पण टिकाऊ कमी असतो थोडक्यामध्ये. तर आता आपण पोचलो आहोत तरळे इथे. सरळ रस्ता कणकवलीला गेलेला आहे आणि डाव्या बाजूला तरळेला रोड गेला आहे. तसेच तरळ्यात ब्रिजच्या इथे अजून एक रस्ता आहे जो तरळ्यातून गेला आहे वैभववाडी साईडला आणि तिकडनं आणि तेथून तो अनुस्करा घाट मार्गे कोल्हापूरला जातो. तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 4 आणि आपण आता तरळ्यामध्ये पोचलेलो आहोत. तर तरळ्यामध्ये पण बऱ्यापैकी फ्लायओव्हर्स इकडे परत कणकवली साईडला राजापूर साईडला खूप असे फ्लायओव्हर्स आणि रोडचं काम खूप चांगलं झालेलं आहे. वाटूळला पण तुम्ही पाहिलं खूप काम छान झालेलं आहे. तर आपण आता इथे एक ॲड्रेस विचारणार आहोत काकांना, कारण की आपल्याला तळे हा एरिया खूप नवीन आहे आपल्यासाठी. तसेच व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बस डेपो कुठे आहे? बस डेपो तिकडे आहे का? इकडून जायचं. विठ्ठल रुक्माई मंदिर त्या बाजू डेपोच्या पाठीमागे आहे ना. अशा प्रकारे तरळ्यात येऊन आमचा प्रवास संपलेला आहे.